तर मुलांनो, आपलं जे 17 प्रकरण आहे प्रकाशाचे परिणाम, यामध्ये आपण हा जो पाठ आहे, हा जो लेसन आहे तो अभ्यासलेला आहे. आता थोडक्यात आपण काय करणार आहोत, तर त्याचा सराव आपण घेणार आहोत आणि त्याद्वारे देखील आपण काय करणार आहोत, तर हा लेसन अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. पहा मुलांनो, आपण प्रकाशाचे परिणाम यातील काही सरावामध्ये विचारलेले काही प्रश्नांचे जे उत्तर आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर पहा, पहिला जो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे मुलांनो, सूर्यग्रहण हे डॅश दिसते. आता सूर्यग्रहण हे कधी दिसते, ते अमावस्याला दिसते की पौर्णिमेलाच दिसते? बघा, सूर्यग्रहण अगदी बरोबर, सूर्यग्रहण हे कधी दिसते, तर अमावस्यालाच दिसते. पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पहा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न असा विचारलेला आहे या सरावामध्ये की डॅश काही तास टिकू शकते. काय काही तास टिकू शकते, सूर्यग्रहण की चंद्रग्रहण? अगदी बरोबर, चंद्रग्रहण काय होते, तर चंद्रग्रहण काही तास टिकू शकते. जो आपला पुढचा प्रश्न आहे तर तो असा आहे की ज्या दिवशी सूर्य बरोबर माथ्यावर येतो त्या दिवसाला डॅश दिन म्हणतात. स्पष्टीकरणामध्ये आपण बघितलं होतं की त्या दिवसाला कुठला दिवस म्हणतात. पहा, शून्य छाया म्हणतात की ग्रहण म्हणतात, सांगा पाहू. अगदी बरोबर, त्याला काय म्हणतात, तर शून्य छाया असे म्हणतात. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना, तो बघा काय आहे, तर छायेच्या फिकट रंगाच्या भागास डॅश म्हणतात. फिकट रंगाच्या भागास विचारलेला आहे, काय म्हणतात, प्रछाया म्हणतात की उपछाया म्हणतात? अगदी बरोबर, काय म्हणतात, तर छायेच्या फिकट रंगाच्या भागास उपछाया असे म्हणतात. पुढचा प्रश्न देखील आपण घेणार आहोत. पहा, पुढचा जो प्रश्न आहे, जेव्हा चंद्र, सूर्य, पृथ्वी एका डॅश येतात तेव्हा काय होतं, ग्रहणे होतात. मग ऑप्शन बघा काय आहे, सरळ रेषेत की कक्षेत? अगदी बरोबर, काय येणार आहे की सरळ रेषेत, हे उत्तर आपलं आहे. बघा, जेव्हा चंद्र, सूर्य, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा काय होतं, तर ग्रहणे होतात. आणि पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपल्याला विचारलेला आहे, उपग्रहावरून काढलेली पृथ्वीची छायाचित्रे ही काळी दिसतात. हे जे विधान आहे ते सत्य आहे की असत्य आहे? अगदी बरोबर, हे विधान जे आहे ते कसं आहे, तर असत्य आहे. कारण पृथ्वीची जी काही छायाचित्रे काढली जातात, कशावरून, उपग्रहावरून, ती काळी दिसत नाही. मग आपला जो पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो असा आहे, अग्निबाण व उपग्रहावरून आकाश दिवसासुद्धा काळे दिसते. कधी? दिवसासुद्धा ते काळे दिसते. बघा, हे जे विधान आहे ते असत्य आहे की सत्य आहे? काय विचारलेलं आहे बघा, अग्निबाण व उपग्रहावरून आकाश दिवसासुद्धा काय दिसते, तर काय दिसते? हे विधान कसं आहे, तर हे विधान सत्य आहे. पुढचा आपण प्रश्न घेणार आहोत. बघा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, सूर्यग्रहण पाहताना काळे चष्मे वापरावे. हे वाक्य कसं आहे? अगदी बरोबर, हे वाक्य सत्य आहे. काळा चष्माच आपण काय करायला पाहिजे, तर सूर्यग्रहण जेव्हा लागेल तेव्हा काळा चष्मा लावूनच आपण सूर्यग्रहण बघितलं पाहिजे. जो आपला पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे तो बघा काय आहे, चंद्रग्रहण फक्त अमावस्यालाच होते. आता चंद्रग्रहण होते की सूर्यग्रहण होते? अगदी बरोबर, मग हे विधान कसं आहे, तर हे विधान असत्य आहे. का? कारण चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होते, हे अमावस्याला होत नाही. अमावस्याला काय होते, तर अमावस्याला सूर्यग्रहण होते. तर अशा प्रकारे आपल्या इथे काय झालेलं आहे, इथे आपण आपला जो सराव आहे, कुठला सराव, तर आपले जे 17 प्रकरण आहे प्रकाशाचे परिणाम, याचा जो सराव आहे तो आपल्या इथे पूर्ण झालेला आहे. आता आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा काय करणार आहोत, तर हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, इथे आपल्याला 5 खेळ दिलेले आहे आणि यापैकी एक जो आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. म्हणून आपण एक गेम इथे सिलेक्ट केलेला आहे, ज्यामध्ये जर आपण सगळ्यांनी राईट उत्तर दिले तर गणपती बाप्पा आपल्याला काय देणार आहे, तर लाडू खायला देणार आहे, मोदक खायला देणार आहे. मग सगळेजण रेडी आहात ना मोदक खाण्यासाठी? तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, योग्य उत्तर द्यावं लागेल. बघा, आपल्याला जो पहिला प्रश्न विचारलेला आहे तो काय आहे, तर सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा डॅश सावली पृथ्वीवर पडते. कशाची सावली पृथ्वीवर पडते? आपल्याला 4 इथे ऑप्शन दिलेले आहे. जो पहिला आपला ऑप्शन आहे तो बघा काय आहे, सूर्य, आकाश, चंद्र आणि पृथ्वी.
सांगा पाहू मुलांनो, योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर. कशाची सावली पडते? चंद्राची सावली पडते. मग कलर कुठला आहे? तर ब्लू आहे. बघा, आन्सर तुम्ही बरोबर दिलेला आहे आणि बाप्पाने मोदक सुद्धा खायला दिला आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे, सूर्यग्रहण डॅश असते. सूर्यग्रहण हे कसे असते? ऑप्शनमध्ये बघूया. आंशिक किंवा पूर्ण, आंशिक, पूर्ण, मध्यम. काय आहे सांगा पाहू? सूर्यग्रहण हे कसे असते? आंशिक किंवा पूर्ण असते. म्हणून आपण रेड मोदक वरती क्लिक केलेलं आहे. उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो असा आहे, सूर्य व पृथ्वी यामध्ये वातावरण नसते तर आकाश दिवसा डॅश दिसले असते. कसे दिसले असते? बघा, सूर्य आणि पृथ्वी यामध्ये जर वातावरण नसते तर जे आकाश आहे ते कसे दिसले असते? पाहूया. तांबडे, पांढरे, निळे की काळे? कसे दिसले असते? अगदी बरोबर, काळे दिसले असते. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे की सूक्ष्म कणावर प्रकाश किरण आदळून इकडे तिकडे विखुरले जातात, त्यास काय म्हणतात? आपले जे ऑप्शन आहेत ते आहेत प्रकाश झोत, ग्रहण, प्रकाशाचे विकिरण आणि छाया. योग्य उत्तर काय आहे सांगा पाहू? अगदी बरोबर, प्रकाशाचे विकिरण हे आहे आपलं योग्य जे उत्तर आहे ते आहे प्रकाशाचे विकिरण. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर डॅश चंद्रग्रहण दिसते. कुठले चंद्रग्रहण होते तेव्हा पहा? खंडग्रास, कंकणाकृती, काळे की खग्रास? पूर्ण चंद्र इथे पृथ्वीच्या सावलीमध्ये आलेला आहे. मग कुठला होणार आहे? साहजिकच आहे, खग्रास. मग त्याचा कलर कुठला आहे? तर येलो आहे. आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. जो पुढचा प्रश्न आहे आपला तो आहे की आपला जो 6वा प्रश्न आहे, तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण डॅश होते. कसे होते? कमी होते, जास्त होते, अनिश्चित होते की दुसऱ्या रंगात होते? काय येणार आहे आपलं उत्तर? अगदी बरोबर, कमी. हे काय आहे? आपलं योग्य आन्सर आहे. पुढचा जो आपला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो असा आहे, आपला 7वा प्रश्न, की पृथ्वीभोवती चंद्र फिरतो व चंद्रासह पृथ्वी डॅश फिरते. चंद्रासह पृथ्वी कुठे फिरते? बघा, चंद्राभोवती, सूर्याभोवती, स्वतःभोवती की गोल गोल? अगदी बरोबर. काय उत्तर येणार आहे? तर सूर्याभोवती हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे? तर आपला पुढचा प्रश्न असा आहे की प्रकाश हा डॅश रंगाचा बनलेला आहे. तो अनेक आहे, पांढरा, काळा व पांढरा की निळा? प्रकाश हा कशाचा बनलेला आहे? तर अनेक रंगापासून प्रकाश बनलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? तर अनेक. हे जे उत्तर आहे ते आपलं अगदी बरोबर आलेलं आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की डॅशमुळेच आपल्याला प्रकाशाचा झोत दिसून येतो. कशामुळे प्रकाशाचा झोत दिसतो पाहूया. बघा, प्रकाश किरण, सूक्ष्म धूलिकण, पांढऱ्या रंगा आणि डोळ्या. काय येणार आहे आपले उत्तर? अगदी बरोबर, सूक्ष्म धूलिकण. आणि त्याचा कलर आहे ग्रीन. आणि आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. मोदक सुद्धा आपल्याला खायला मिळालेला आहे. जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो बघा, शून्य छाया दिनाच्या दिवशी सावली डॅश होते. बघा कसे होते? ऑप्शन आहे शून्यासारखी, नाहीशी, दिवसभर आणि लांब. कशी होते पहा? शून्य छाया दिनाच्या दिवशी सावली ही नाहीशी होते. म्हणून आपले योग्य उत्तर आहे नाहीशी. आणि उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. तर अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रकाशाचे परिणाम हा जो लेसन आहे, पाठ आहे, तो समजून घेतलेला आहे. तर बघा मुलांनो, इथे आपल्याला जो खेळ दिलेला होता तो सुद्धा आपण खेळलेलो आहेत आणि हा जो पाठ आहे तो समजून घेतलेला आहे. आता आपण त्याच्यावर काय करणार आहोत तर परीक्षा देखील घेणार आहोत. बघा मुलांनो, परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. बघा, सूक्ष्म कणावर प्रकाश किरण आदळून इकडे तिकडे विखुरले जातात, त्याच डॅश म्हणतात. 4 ऑप्शन आहेत बघा. जो फर्स्ट आपला ऑप्शन आहे तो आहे प्रकाश झोत, ग्रहण, प्रकाशाचे विकिरण आणि छाया. योग्य उत्तर काय आहे मुलांनो? अगदी बरोबर, प्रकाशाचे विकिरण हे आहे आपलं योग्य उत्तर. जो पुढचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तो असा आहे की पृथ्वीभोवती चंद्र फिरतो व चंद्रासह पृथ्वी डॅश फिरते.
चंद्रासह पृथ्वी चंद्राभोवती, सूर्याभोवती, स्वतःभोवती की गोल गोल? अगदी बरोबर, पृथ्वी चंद्रासह पृथ्वी ही कुणाभोवती फिरते? सूर्याभोवती फिरते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा, सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा चंद्र येतो तेव्हा डॅश सावली पृथ्वीवर पडते. काय सांगितलेलं आहे? सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान कोण येतं? बघा, जेव्हा चंद्र येतो तेव्हा डॅश सावली पृथ्वीवर पडते. कशाची? बघा, सूर्य, आकाश, चंद्र की पृथ्वी? तर चंद्राची सावली ही कशावर पडते? पृथ्वीवर पडते. म्हणून योग्य उत्तर आहे चंद्र. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा मुलांनो, काय आहे? प्रकाश हा डॅश रंगाचा बनलेला आहे. तर प्रकाश हा कसा बनलेला आहे? अनेक रंगाचा, पांढरा, काळा व पांढरा की निळा? अगदी बरोबर, काय आहे उत्तर आपलं? अनेक रंगाचा प्रकाश बनलेला आहे. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो असा आहे की सूर्यग्रहण डॅश असते. सूर्यग्रहण हे कसे असते? डॅश असते. ते आंशिक किंवा पूर्ण असते, आंशिक असते, पूर्ण असते की मध्यम असते? सांगा पाहू. अगदी बरोबर, ते आंशिक किंवा पूर्ण असे असते. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, डॅशमुळेच आपल्याला प्रकाशाचा झोत दिसून येतो. तर कशामुळे आपल्याला प्रकाशाचा झोत दिसून येतो पाहूया. प्रकाश किरण, सूक्ष्मधूलिकण, पांढरा रंग आणि डोळा. अगदी बरोबर, सूक्ष्मधूलिकण यामुळे काय होतं? आपल्याला प्रकाशाचा झोत दिसून येतो. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की सूर्य व पृथ्वी यामध्ये वातावरण नसते तर आकाश दिवसा कसे दिसले असते? तांबडे, पांढरे, निळे की काळे? अगदी बरोबर, आकाश कसे दिसले असते? तर काळे दिसले असते जेव्हा सूर्य व पृथ्वी यामध्ये वातावरण नसते तेव्हा. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर चंद्रग्रहण डॅश दिसते. कसे दिसते पाहूया. खंडग्रास, कंकणाकृती, काळे की खग्रास? अगदी बरोबर, कसे दिसते? तर खग्रास दिसते. कधी? जेव्हा पृथ्वीच्या सावलीत पूर्ण चंद्र आला तर कुठले ग्रहण होते? तर खग्रास चंद्रग्रहण होते. जो पुढचा प्रश्न आहे तो आपला असा आहे की शून्य छाया दिनाच्या दिवशी सावली डॅश होते. सावली कशी होते पहा. शून्यासारखी, नाहीशी, दिवसभर की लांब? काय आहे योग्य उत्तर? अगदी बरोबर, नाहीशी होते. कधी? जेव्हा शून्य छाया दिनाच्या दिवशी सावली कशी होते? नाहीशी होते. पुढचा प्रश्न घेऊया. तांबड्या रंगाच्या प्रकाशाचे विकिरण डॅश होते. कमी होते, जास्त होते, अनिश्चित की दुसऱ्या रंगात? अगदी बरोबर, उत्तर काय आहे? तर कमी होते. तर पहा मुलांनो, प्रकाशाचे परिणाम हे जे आपलं चॅप्टर आहे यामध्ये आपण त्यावर परीक्षा देखील घेतलेली आहे. तर मुलांनो, आता जो आपला शेवटचा पॉईंट आहे प्रश्न उत्तरे ते देखील आपण याच्यामध्ये घेणार आहोत. काही प्रश्नांची उत्तरे जे आहेत त्याचं स्पष्टीकरण आज आपण इथे करणार आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे तो असा विचारलेला आहे, सकाळी व संध्याकाळी आकाशात विविध रंगछटा का दिसतात? सकाळी व संध्याकाळी आकाशात विविध रंगछटा का दिसतात? तर हवेमध्ये असणाऱ्या सूक्ष्म कणामुळे तसेच प्रकाशाचे विकिरण होते म्हणून आपल्याला काय दिसते? तर हवेमध्ये विविध रंगाच्या छटा दिसतात. हे झालेलं आहे आपलं उत्तर. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की काचेच्या पात्रातील स्वच्छ पाण्यात प्रकाश झोत टाकल्यास तो दिसतो का? तर बघा, तो कसा दिसतो? तर प्रकाश झोत दिसत नाही कारण त्या पाण्यात तरंगणारे कोणतेच सूक्ष्मकण नाही म्हणून इथे प्रकाश झोत दिसत नाही. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो तो बघा असा आहे की पृथ्वीभोवती वातावरणच नसते तर काय घडले असते? बघा, जेव्हा पृथ्वीभोवती वातावरण नसलेच तेव्हा काय घडलं असतं पाहूया. वातावरण जर नसते तर आकाश दिवसा कसे दिसले असते? काळे दिसले असते. अर्थात थेट सूर्यच दिसला असता. बघा, पृथ्वीभोवती वातावरण असल्यामुळे आपल्याला आकाश जे आहे ते काळे दिसत नाही आणि आपल्याला सूर्य देखील पूर्णतः दिसत नाही. म्हणजे सगळेच जे सूर्याचे किरण आहेत ते डायरेक्ट आपल्यावरती आले असते. पण वातावरण असल्यामुळे आपल्याला दिवसा काय दिसत नाही तर आकाश हे काळे दिसत नाही आणि थेट सूर्य सुद्धा दिसत नाही. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे मुलांनो, आकाश आपल्याला निळे का दिसते? तर पाहूया आपल्याला आकाश निळे का दिसते. बघूया.
तर वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूमुळे प्रकाशाचे काय होते? विकिरण होते. त्यातील निळ्या रंगाचे विकिरण जास्त होते. कुठल्या रंगाचे? निळ्या रंगाचे काय होते? विकिरण होते. त्यामुळे आकाश जो आहे तो कसा दिसतो? निळा दिसतो. बघा, वातावरणातील नायट्रोजन, ऑक्सिजन सारख्या वायूमुळे प्रकाशाचे काय होते? विकिरण होते. आणि त्यातील निळ्या रंगाचे जे विकिरण आहे ते जास्त प्रमाणात होते. म्हणून आकाश आपल्याला कसे दिसते? तर आकाश हे आपल्याला निळे दिसते. जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे, सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी सूर्य तांबडा का दिसतो? कधी? सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी आकाश आपल्याला तांबडा का दिसतो? तर बघूया, सूर्यप्रकाश वातावरणाच्या थरातून आपल्यापर्यंत पोहोचतो. सूर्याचा जो प्रकाश आहे तो कुठून आपल्यापर्यंत पोहोचतो? तर वातावरणाच्या थरातून सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो. वरील दोन्ही वेळेस अंतर वाढल्याने तांबडा पिवळ्या रंगाचा प्रकाश सरळ व थेट आपल्यापर्यंत येतो. म्हणून काय होतं? तर सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेस सूर्य आपल्याला कसा दिसतो? तर तांबडा दिसतो. पहा, पुढचा जो आपला प्रश्न आहे तो असा आहे, विस्तारित स्रोतामुळे मिळणाऱ्या छायेचा प्रकार किती व कोणते? ते आपण सांगणार आहोत. बघा, विस्तारित स्रोतामुळे 2 प्रकारच्या छाया मिळतात. विस्तारित स्रोतामुळे किती प्रकारच्या छाया मिळतात? तर 2 प्रकारच्या. बघा, कुठल्या? उपछाया व प्रछाया. अशा 2 छाया आपल्याला कशामुळे मिळतात? तर विस्तारित स्रोतामुळे आपल्याला प्रकाशाच्या 2 छाया मिळतात. एक डार्क आणि एक लाईट, म्हणजेच उपछाया व प्रछाया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे, ग्रहण म्हणजे काय? तर पाहूया, ग्रहण म्हणजे काय? बघा, भ्रमण करता करता जेव्हा सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. काय एका सरळ रेषेत येतात? सूर्य, चंद्र, पृथ्वी जेव्हा एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहण लागले असे म्हणतात. बघा, सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत आल्याने काय होतं? ग्रहण लागतं. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो बघा काय आहे, सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी का पाहू नये? काय सांगितलेलं आहे आपल्याला की सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी का पाहू नये? तर बघूया, सूर्यग्रहणाच्या वेळी हानिकारक असे अतिनील किरण पृथ्वीवर पोहोचतात. सूर्यग्रहण जेव्हा होते तेव्हा हानिकारक असे नीलकरण कुठे पोहोचतात? पृथ्वीवर पोहोचतात. म्हणून सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये. जे नीलकिरण आहे ते डायरेक्ट आपल्या डोळ्यावरती परिणाम करतात. म्हणूनच काळ्या चष्म्याने आपण काय करायला पाहिजे? तर सूर्यग्रहण पाहायला पाहिजे. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नये. कारण जे काही नीलकिरण डायरेक्ट पृथ्वीवरती येतात ते कसे असतात? तर हानिकारक असतात. म्हणून सांगितलेलं आहे की सूर्यग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. जो आपला पुढचा प्रश्न आहे मुलांना तो असा आहे की खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे काय? खंडग्रास चंद्रग्रहण आपल्याला विचारलेलं आहे. बघा, खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजे चंद्राच्या काहीच भागावर पृथ्वीची छाया पडली तर खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. बघा, पृथ्वीची जी छाया आहे चंद्राच्या काही भागावरती पडली, आंशिक भागावरती पडली तर काय होतं? तर खंडग्रास चंद्रग्रहण होतं. आणि पृथ्वीची पूर्ण छाया जर चंद्रावर पडली तेव्हा काय होतं? तर खग्रास चंद्रग्रहण होतं. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो असा आहे मुलांना, शून्य छाया ही घटना कोणत्या प्रदेशात पाहायला मिळते? तर शून्य छाया म्हणजेच काय? आपण बघितलेलं आहे की पृथ्वी जो काही सूर्य आहे तो कुठे येतो? तर अगदी माथ्यावरती येतो. तेव्हा काय होतं? शून्य छाया दिवस असतो. मग शून्य छाया ही घटना कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात पाहायला मिळते. कुठे? ज्या प्रदेशात कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशातच काय होतं? तर शून्य छाया हा दिवस पाहायला मिळतो. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपलं जे 17वे प्रकरण आहे
कुठलं आपलं 17वं प्रकरण आहे तर प्रकाशाचे परिणाम. हे जे आपलं 17वं प्रकरण आहे त्यामध्ये आपण हे जे प्रकरण आहे ते अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे, खेळाच्या माध्यमातून देखील आपण समजून घेतलेलं आहे आणि आपण परीक्षा देखील त्यावर घेतलेल्या आहेत. तसेच काही प्रश्नांची उत्तरे देखील आपण काय केलेले आहे त्याचं स्पष्टीकरण देखील आपण इथे घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे आपलं जे 17वं प्रकरण आहे प्रकाशाचे परिणाम हे आपलं 17वं प्रकरण इथे पूर्ण झालेलं आहे. लवकरच एका नवीन पाठामध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.